and today we teachers are naughty students. So today we'll behave like clock it. विनया, हॅपी गुरुपौर्णिमा. हॅपी गुरुपौर्णिमा मॅम. जर गुरुपौर्णिमेबद्दल तुला 2 शब्द बोलायला सांगितले तर तू काय बोलशील आज? गुरुपौर्णिमेबद्दल मी एकच बोलेन, 1000 चांदण्या शोधण्यापेक्षा एकच चंद्र शोधा, 1000 चांदण्या शोधण्यापेक्षा एकच चंद्र शोधा आणि 1000 चंद्र शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. अनिता मॅडम, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. गुरुपौर्णिमेच्या काहीतरी बोला जरा आजच्या दिवसानिमित्त. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. गुरु हा शब्द ऐकला की आपल्या प्रत्येकाच्या मनात कोणाचा तरी चेहरा नकळत उभा राहतो. एखादा शिक्षक, एखादा मार्गदर्शक किंवा अशी एखादी व्यक्ती जिने आपल्याला फक्त शिकवलं नाही तर आयुष्याला एक दिशा दिली. अशा प्रत्येक व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा छोटासा प्रयत्न. सर्वांचा आदर करायला शिकलो पहिले, आणि दुसरा तर प्रत्येक छोटा असो किंवा मोठा त्यांच्याकडून प्रत्येकाकडनं ज्ञान घेणं हे आमच्या टीचरांनी शिकवलेलं आहे. And Shiva, and recognizing their oneness with the Supreme Divine. The meaning is, the Guru indeed, Brahma, the Creator, the Vishnu, the Preserver, the Guru Maheshwara. थकलो खचलो कधी वाटेल तरी विश्वास नवा जगावा. झेप घेऊन तुमचा आकाशी हा विचार मनात जाऊ. आपण अनेकदा विद्यार्थ्यांना विचारतो तुमचे आदर्श कोण, पण आज आम्ही शिक्षकांनाच विचारलं तुमच्या आयुष्यातील गुरु कोण. आणि त्या उत्तरांमध्ये आठवणी होत्या, संस्कार होते आणि कृतज्ञतेने भरलेले सुंदर शब्द होते. आज गुरुपौर्णिमा आहे आणि कॉलेजमध्ये खूप छान सेलिब्रेशन चाललंय. आपण बघू शकता सगळ्यांचा उत्साह, स्टुडंट्सचा, टीचर्सचा, सगळ्यांचा. असं म्हटलं जातं की प्रत्येक पिढी वेगळी असते. त्यांचे विचार बदलतात, स्वप्न बदलतात, भावना व्यक्त करण्याच्या पद्धती बदलतात. पण खरंच कृतज्ञता बदलते का? या छोट्या छोट्या भेटवस्तू अनमोल आहेत. त्या प्रत्येक वस्तूमध्ये भावना आहेत. स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली पत्र, गुलाबाची फुलं, छोटंसं रोप किंवा एखादं चॉकलेट. प्रत्येक भेट एकच गोष्ट बोलत होती, थँक्यू टीचर. आजच्या विद्यार्थ्यांकडे स्वतःचे विचार आहेत, स्वतःची स्वप्न आहेत आणि भावना व्यक्त करण्याची त्यांची स्वतःची शैली आहे. पण त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये शिक्षकांबद्दलचा आदर आजही तितकाच खरा आहे. शिक्षक आणि विद्यार्थी हे नातं फक्त वर्गात घडत नाही, तर ते घडतं अशा आनंदाच्या क्षणात, एकत्र हसताना, खेळताना आणि एकमेकांना फक्त शिक्षक आणि विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून समजून घेतात. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, शिकण्याच्या पद्धती बदलल्या आणि बदलत राहतीलही. पण काही नाती ही काळाच्या पलीकडे असतात आणि गुरु शिष्याचं नातं हे त्यात. तो गुरुपूर्णिमा एक ऐसा दिन है जहाँ पर हम टीचर्स को अपना हार्ट पर ग्रेटिट्यूड देना चाहते हैं. अश्विनी मैम, आप नहीं होती तो शायद से ये काउंसिल की आईडी भी मेरे पास नहीं होती. बिल्कुल सच बोल रही. फर्स्ट ईयर में आई थी तो मैंने कुछ नहीं किया था कॉलेज में, सिर्फ यूफोरिया इवेंट था जब मैंने पार्टिसिपेट किया था और जीती थी. उसके बाद जो मैम ने मुझे रिकग्नाइजेशन दिया है, इतने अपॉर्चुनिटीज़ दिए हैं, उसके
जिसकी वजह से कहीं तो मैं TY में यहाँ तक पहुँच पाई हूँ, इतना एक्सपोजर दिया है। तो गुरु है तो हम हैं, हम गुरु के बिना कुछ नहीं है। वाव, नाईस. गुरु आहे म्हणून आज आपण आहोत. गुरु आपल्याला यशाची दिशा दाखवतो, त्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचू शकतो. तुम्ही मला खूप कॉन्फिडन्स दिला की मी खूप काही गोष्टी करू शकते, त्यामुळे आत्ता मी इथपर्यंत पोहोचू शकले, खूप काही गोष्टी बोलू शकले, माझ्या मनातल्या भावना व्यक्त करू शकले. आणि गुरु आहे म्हणून हे जग चाललं आहे. प्रत्येकजण गुरु असतो, प्रत्येकजण प्रत्येकाला काही ना काहीतरी शिकवण देत असतो. त्यामुळे थँक्यू फॉर आस्किंग दिस वंडरफुल क्वेश्चन. नाईस. काय वाटतं गुरूंबद्दल? नेहमी आपल्याला वाटतं जे बरोबर आहे किंवा जे आपल्या भल्यासाठी वागतात, नेहमी तसं नसतं. कधी कधी आपल्याला वाईट वाटून देणारे शब्द पण आपल्यासाठी खूप मोठे गुरु बनतात. ते आपल्या आवडत्या लोकांकडून येऊ शकतात किंवा असे लोकांकडून येऊ शकतात जे आपल्याला आवडत नसतील. आपण नेहमी सगळ्यांच्या जे एक्सपिरियन्सेस आहेत त्यामधून शिकत राहायला पाहिजे. सगळ्यांकडून सगळे आपापले एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करत असतात. तर माझं एकच म्हणणं आहे की एक्सपिरियन्स हा आपला सगळ्यात मोठा गुरु आहे. एक्सपिरियन्सनेच तुमचं आयुष्य घडेल, एक्सपिरियन्सनेच तुम्ही जे काही बनाल ते यात सोबत आहे. थँक्यू. Purnima. To all my teachers, thank you. Could never define the gratitude that I have and the respect that I have for my teachers. Thank you. इयरपासून आम्ही कसे होतो आणि आता TYला कसे आहोत, आमच्यातनं ते मेन पॉईंट जे आहेत म्हणजे आमची कॅपेबिलिटी कुठे कुठे आहे, आमचा पोटेन्शियल शोधून काढणं आहे, ते सर्व काम तुमचं आहे. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने पार पाडलं. आज आम्ही इथे उभे आहोत. आमच्याकडे ते काउन्सिलचे आयडिया आहेत हे पण तुम्हीच दिलेले आहेत. इफोरेच्या स्टेजपासून टू हँडलिंग शिवजयंती टू मेकिंग ऑल दिस इव्हेंट्स तुम्ही आणि हे माझे दोन दर्शन. थँक्यू सो मच. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या पिल्ले कॉलेजमध्ये येऊन मी जेवढे टीचर्सना भेटलो आहे आणि माझ्या आतमध्ये जे टॅलेंट होतं किंवा एक इव्हेंट हँडल करण्याची कॅपॅसिटी होती, माझ्या आतमध्ये काय काय क्वालिटीज आहेत ते मी ह्या कॉलेजमध्ये आल्यानंतर जे टीचर्स आहेत त्यांच्या थ्रू माझी क्वालिटीज पुढे आली. त्यासाठी मी सर्व टीचरला थँक्यू बोलतो पहिले तर, कारण की माझ्या आतमध्ये क्वालिटी मला कधीच माहिती नव्हती. ह्या कॉलेजमध्ये आल्यानंतर मला माझी क्वालिटीज समजलेत आणि लिडरशिप समजले, मी काय करू शकतो, माझी कॅपेबिलिटी काय ते मला सगळं समजलं. म्हणून सर्व टीचर्सना खूप 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 थैंक यू. जशन. एंड जब मैं फर्स्ट ईयर में इधर आया था मैं बहुत शांत था, सेकेंड ईयर भी बहुत शांत था. फैकल्टीज़ के सपोर्ट की वजह से आज मैं काउंसिल में हूँ और मैं इन सब के सामने बात कर रहा हूँ. इससे पहले मैं आज तक किसी से बात भी नहीं किया, मेरे दोस्त भी बहुत कम थे यहाँ पर. Yeah, thankful for you, ma'am, for your support and guidance. Thank you so much. आपने जो मुझ पे भरोसा किया था कि सेकेंड ईयर में काउंसिल मेंबर नहीं था, फिर भी आप गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारे व्यक्ती नव्हे तर आपल्या जीवनाला आधार देणारा दीपस्तंभ आहे. आजच्या दिवशी सर्व गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करते. गुरुपौर्णिमेचे हार्दिक शुभेच्छा. आज पुन्हा एकदा जाणवलं की प्रत्येक पिढीची कृतज्ञता व्यक्त करण्याची भाषा वेगळी असू शकते, पण कृतज्ञतेची भावना नेहमीच सारखी असते. आणि कदाचित प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आणि प्रत्येक शिक्षकासाठी हीच खरी गुरुपौर्णिमा आहे.